गाईज आता आपण आलूवडी ची तयारी करूया। हे पहा आलूवडीची पानं आणलेत गाईज। ओके, ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे आणि छोटी साईज पण मिक्स आहे। आता ह्याच्यामध्ये जे घेतलं आहे हे आहे गोड आणि चिंचेचा कोळ आहे। म्हणजे त्याला चिंच मी असं काय बोलतात प्रेस करून चिंच काढून घेणार आहे आणि फक्त त्याचं पाणी ठेवणार आहे गाईज। ओके, त्याच्यामध्येच गूळ पण ॲड केलं आहे। आता इथे मी हाफ वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। इथे 1 पूर्ण वाटी मी हे घेतलं आहे बेसन घेतलं आहे। इथे आहे आला आणि मिरचीची पेस्ट। इथे आहे लाल तिखट, धने पावडर, हळद पावडर। आता हे आहे तीळ। हे ॲक्च्युली ना व्हाईट आणि मध्ये ब्राऊन तीळ मिक्स आहे ह्याच्यामध्ये, चालेल तसं काही नाही, प्रॉब्लेम नाही। आणि मीठ। ओके, सो हे साहित्य लागणार आहे गाईज। तर आता आपण सुरू करूया। सर्वात पहिले आपण जे साहित्य जितके आहे ते सगळं मिक्सिंग करून घेऊया पहिले। हां गाईज, गोड आणि चिंचेचा कोळ आता मी काढला आहे बाहेर। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा हिंग ॲड करत आहे। ओके, आपलं सर्व मसाले, लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर आपल्या आवडीनुसार तुम्ही घ्या। आणि पेस्ट जिंजर आणि मिरचीची पेस्ट, ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन। ओके, आणि ओके, आता ह्याच्यात थोडासा पाणी ॲड करून आपण मिक्सिंग करून घेऊया। थोडा पाणी ॲड करूया गाईस, एकदमच ॲड करू नका। आपल्याला जास्त पातळ पण नाही पाहिजे, थोडा घट्टसर पाहिजे। जसं आपण बटाट्याची भजी करतात तसं बॅटर तसं असतं ना, थोडं त्याच्यापेक्षाही घट्ट पाहिजे। हे पहा आता असं आहे ना, असा मिश्रण पाहिजे आपल्याला। ॲक्च्युली आपल्याला आता पाणी ॲड करायची गरज पण नाही लागणार आहे गाईस, ह्याच्यामध्येच होऊन जाणार आपलं। ओके, त्यात आपण थोडासा तेल ॲड करूया। पटापट लावून घेतो। आणि थोडा ह्याच्यात आपण तीळ ॲड करत राहायचं प्रत्येक पानावर। आता जर हा पान लावून झालं त्याच्यावर थोडासा तीळ स्प्रिंकल करत राहायचं गाईस। हे पहा असं तीळ स्प्रिंकल करत राहायचं। परत मी पानं घेते, छोटे छोटे तुटले तरी पण चालेल पानं, असं ठेवून द्यायचं, काय नाही। ओके, आणि झूम कर थोडासा राजा। परत तेल ॲड करायचं। आता हा पान तुटलाय माझा, तो असं आपण आपण 2 बनवूया मोठे। आता पान होते माझे कमीत कमी 16 का 17 पानं होते माझी, सो आपण 2 आरामात करू शकतो। आणखी एक लावून टाकते। आता आपण फोल्डिंग करून घेऊया गाईस। थोडं तेल लावून ना म्हणजे एकदम खमंग आणि छान होतो फ्राय करताना। आता घेतो असा फोल्ड, ही जी साईड आहे ना ही पहा, ही पहिली अशी घेते मी। ओके, आता दुसरी साईड ही अशी घ्या। ओके, थोडा लावायचा ह्याच्यावर पण आपला सारण। ओके, आणि हे लावून घेतल्यानंतर तिथे असा पकडायचा। तुम्ही दोरा पण बांधू शकता किंवा तुम्ही असा पण ठेवला ना चालणीवर तरी पण चालते, म्हणजे सुटत नाही ते असे। हे पहा असं फोल्ड करत करत यायचं। ओके, आपण इथे पण थोडासा मिश्रण लावायचं असं आपलं। ओके, थोडासा तेल स्प्रिंकल करते इथे पण। आता हे इथे असं, हे असं आणि असं। ओके, आणि हे ह्याच्यावर घेऊया। ओके, असं हे आपलं एक तयार झालं बघा।
ओके, एक तयार झालं आपलं. तो आपण आणखीन एक करून घेऊया आपण आता. सो हे आता मी चाळणीवर असंच ठेवणार आहे. चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरच ठेवून द्यायचं. ओके, आता मी सेकंड तयारी करते. चाळणीला तेल लावलंय गाईस. हा एक पीस आपण इथे ठेवून देऊया. आता दुसऱ्याची तयारी मी करून घेते पटापट. हे पहा आपलं झालंय संपूर्ण करून. आता आपण ह्याला स्टीम देऊया. तर टोपात पाणी ठेवलंय गाईस मी. आता हे त्याच्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण. ओके, तुम्ही या मिश्रणमध्ये तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसाला पण थोडासा तुम्ही ॲड करू शकता. त्याच्याने पण छान टेस्ट येते गाईस. ओके, आता हे मी सिम्पल मेथड केलं आहे गाईस. एकदम झटपट होणार आहे आणि एकदम मस्त लागतो गाईस. आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. जर मी दोराने बांधलं आहे, सो मी हे दगड सपोर्टला असं ठेवत आहे. सो त्याला सपोर्ट मिळणार, म्हणजे ओपन नाही होणार. ओके, थोडं दाबून घ्या असं. हे पण ओके. सो आता मी ह्याच्यावर झाकण ठेवूया. चपाती ज्याच्यात मी चपाती मळते तोच भांडा मी ह्याच्यावर ठेवत आहे गाईस. ओके, चला आता हे एक 25 मिनटं 20 ते 25 मिनटं आपण गॅस फास्टच ठेवायचा. त्याच्यामध्ये आता छानपैकी स्टीम होऊन दे त्याला. मग झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपण त्याला शॅलो फ्राय करू शकता किंवा फ्राय करू शकता. ओके, इथे गाईस आपण ओपन करून बघूया. अजून थोडा टाईम लागेल तरी. आता रेडी झाला गाईस. आपण दगड काढून घेऊया. मस्त झालं आहे. आता थोडं थंड उद्या गरम आहे. आता आपण इमिजिएट कट नाही करू शकत त्याला. तर आपण थोडं कट करून घेतलं आहे गाईस आता पुरतं. म्हणजे आता मी जेवायला बसणार आहे. शॅलो फ्राय करत आहे गाईस मी. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आपले आलू वगैरे मस्त झाले. आता गाईस आपण टर्न करून घेऊया. एक बाजू झाली आपली. मस्त झाली, एकदम खमंग गाईस. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही पातळ पण कट करू शकता. पण गरम गरम होता ना गाईस, तुम्ही थंड व्हायला दिलंच नाही. कारण आता आम्हाला जेवायला बसायचं तर थोडीशी कट केली त्याची. आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईस. आणि प्लीज कमेंट पण करा चॅनलला माझ्या. तुम्हाला रेसिपी कशी वाटते गाईस ती सांगा. छान खरपूस. तर आता आपण दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करून घेणार आहे. ओके, आणि प्लीज नक्की तुम्ही ट्राय करा. नक्की बनवा गाईस. खूपच छान लागते. दाल भात सोबत तर एक नंबर. आणि आता पावसाळ्याच्या दिवशी तर म्हणजे हे पानं वगैरे आपल्याला तेव्हाच भेटतात. सो पावसातच खाण्याची मजा खूप चांगली असते. म्हणजे ओके, छान असते बोलते. आणि प्लीज माझी मराठीला तुम्ही हे करू नका, कारण मी महाराष्ट्रीयन नाहीच आहे. म्हणून मला सांगते मी नॉर्थ इंडियन आहे. ओके गाईज, and please like, share and subscribe my channel. Thank you guys. आता एकदम खरपूस आलूवडी तयार झालेली आहे. ही आपली कढी, व्हाईट कढी म्हणजे गुजराती कढी मी केली आहे. मेथीची भाजी, पापड, चपात्या आणि फळ काकडी. चला आता मी एन्जॉय करतो जेवण. चला गाईस, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल गाईस. थँक्यू.